धर्मचर्चेचा कार्यक्रम हरिभक्तपरायण आदरणीय आपले वाघ महाराज यांनी या ठिकाणी नियोजन केलं आणि विशेष म्हणजे वास्तविक पाहिलं मला जानकारी काल झाली यांची. काल फोन केला त्यांनी, महाराज तुम्हाला असा असा कार्यक्रम आहे, तुम्हाला यावं लागतं. आम्ही आमच्या थोड्या कार्यक्रमामध्ये आपल्या तिथे यज्ञ असतो कार्तिकमध्ये विष्णू याग, त्या यज्ञाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आम्ही. परंतु त्यानंतर रात्री आपले रामजी सायंदे यांचाही फोन आला, म्हणजे तुम्हाला यावंच लागतं बाबा याच, असं त्यांचा आग्रह असल्यामुळे आता कार्यक्रम तिकडं आमचा कार्यक्रमाचं नियोजन आमचं चालू आहे आणि त्या माध्यमात तुम्हाला सुद्धा आमंत्रण देतो मी की कार्तिक एकादशीला आपला यज्ञ त्या ठिकाणी आहे. सर्व त्या ठिकाणी यज्ञामध्ये उपस्थिती महाप्रसादाला सर्वांनी यायचं आहे, सर्वांना आमंत्रण करतो. आणि हा जो कार्यक्रम आहे आदरणीय आपल्या देशाचे माननीय पंतप्रधानजी नरेंद्र चालू हे कार्यक्रम भारतामध्ये, तर त्या निमित्ताने हा कार्यक्रम नियोजन केलं. आणि विशेष म्हणजे वाघ महाराज म्हटले की बा आपल्या वारकरी संप्रदायाला स्पेशल निधी आहे की जो 25 कोटी, पण तो सर्व तळागाळापर्यंत जो वारकरी आहे 5.5 कोटी महाराष्ट्रासाठी, तर हा निधी इथपर्यंत पोहोचत नाही. कारण त्याचा फायदा तिकडेच होतो, आपल्याला काही त्याची माहिती होत नाही. तरी ती माहिती आणि तो निधी सर्वांना प्राप्त व्हावा, त्या निधी प्राप्त होण्याकरता काय काय प्रोसिजर आहे, काय काय कागद लागतात, कोणत्या पद्धतीने त्याचं रजिस्ट्रेशन असावं, हे तर त्याची जाणकारी त्याची माहिती. आणि म्हणून त्या निमित्ताने हे संत संमेलन या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि या संत संमेलनामध्ये परमपूज्य परमादरणीय एकनाथ स्वामी शिवेंद्र चैतन्यजी महाराज, परमपूज्य परमादरणीय हरिभक्तपरायण विष्णुदास महाराज नामदेवजी महाराज ढवळे, परमपूज्य स्वामी कृष्णानजी महाराज आणि त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय आपले मैशरणजी महाराज, इतर सर्व मंडळी, बाग महाराज आदी आदी सर्व महाराज मंडळी. आपल्या सनातन धर्मामध्ये वास्तविक पाहिलं फक्त या पृथ्वीवर एकच फक्त धर्म आहे, तो म्हणजे सनातन आहे. ध्यानात ठेवायचं, बाकी सर्व मजहब आहे. तुम्हाला धर्म आणि मजहबीच्यात फरक काय आहे, तर सनातन धर्मामध्ये वास्तविक पाहिलं सनातन धर्म कोणीही स्थापन केलेला नाही. ही विशेषता आहे आपल्या सनातन धर्माची. आपल्या सनातन धर्माला विश्वास नाही, आपल्या सनातन धर्माचा प्रवर्तक कोणी नाही, संस्थापक कोणी नाही. बाकी सर्व धर्माचे संस्थापक आहेत. आज 1500 वर्षापूर्वी इस्लाम धर्म नव्हता, 2000 वर्षापूर्वी ईसाई धर्म नव्हता, ते धर्म स्थापन केले. मजहब म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, ज्याच्यामध्ये भेदभाव आहे तो मजहब आहे, आणि ज्याच्यामध्ये भेदभावच नाही तो सनातन धर्म आहे, आणि तो आपला हिंदू धर्म आहे. कारण आपले सांगितलं एकमेव अद्वितीयम ब्रह्मणे नानस्ते किंचित, सर्व जगामध्ये एक परमात्मा आहे आणि सर्व जेवढे काही आहे सर्व त्या ईश्वरांश जीव आयुनाशिका ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन, सर्व आपण त्या ईश्वराचे अंश आहोत. असा जो आपला सनातन धर्म आहे. आणि बाकी धर्मामध्ये भेद आहे, लक्षात ठेवा. मी पैदल शेगावला जात असताना मला असा एक अनुभव आला. ज्यावेळेस मी त्या वाडेगावाला गेलो आपल्या एका बाळापूरला, आणि बाळापूरला तिथे एक मंदिर आहे, त्या मंदिरात जायला मी मुसलमान मोहल्ल्यातून चाललो. तर 2 मुलं होती. ते मुलं एक असं 6 वर्षाचे, एक असं 5 वर्षाचे. आम्ही जवळून चाललो, आम्ही ऐकायलो ते काय बोलतात. महाराज स्वामी आम्हाला पाहून ते काय म्हणतात, काफिर जा रे काफिर जा रे काफिर जा रे. पहा काफिर जा रे म्हणजे आपण हिंदू काय काफिर आहे, हा जो भेद आहे. आपले मूर्ख काही हिंदू मूर्ख नाही,
अल्लाचा कुराण आपला ईद एकच आहे. अरे वेडे हो, ये वेद वेगळा आहे, अल्लाचा कुराण वेगळा आहे. ते मूर्ख आहे, समजायला पाहिजे. ईश्वर अल्लाह तेरा में काय, अरे अल्लाह आणि ईश्वर एक नाही आहे. अल्लाह म्हणतो कापो, हिंदू को काट डालो, अपना मजहब नहीं स्वीकार करता उसको मार डालो. हे कुराणामध्ये त्यांचे लिहिले, आयतामध्ये लिहिले, आपल्या वेदामध्ये नाही लिहिले. आपल्या वेदामध्ये लिहिले सर्वे भवन्तु सुखिनः. याविषयी मी काशीला शिकायला होतो आणि काशीला शिकत असताना तिथे आमचे एक मित्र आम्हाला भेटले. ते होते स्पेनचे राहणारे आणि त्या स्पेनच्या एका मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये ते दार्शनिक विभागाचे फिलॉसॉफीचे ते प्राध्यापक होते. त्यांचं काम होतं पूर्ण जगातल्या धर्माचं अध्ययन करायचं. जवळजवळ त्यांनी 40 देशाच्या धर्माचं अध्ययन केलं, रिलिजन. आणि फिरत फिरत भारतामध्ये आले. मी त्यांना सन्न घेतल्यानंतर मोक्षानंद सरस्वती होते. मी मतलब क्यों भाई आप ये स्पेन के रहने वाले, भारत में आ गए, या संन्यास आचार्य शंकर की परंपरा में आप कैसे का संन्यास हो गए, क्या बात है, संन्यास क्यों लिया, तुम्ही संन्यास का घेतला. तर त्यांनी सांगितलं स्वतः, म्हणले स्वामीजी मी 40 देशाच्या धर्माचं मी अध्ययन केलं. जेव्हा फिरत फिरत ऋषिकेशला आला आणि ऋषिकेश आल्यावर तिथे गंगेच्या काठावर मी बसलो, तर तिथे शिवानंद आश्रम आहे. त्या शिवानंद आश्रमामध्ये स्वामी चिदानंदजी महाराज होते आणि त्या शिवानंद आश्रमामध्ये संपूर्ण प्रवचन हे इंग्लिशमध्ये होते. त्याच्या फार मोठे शाखा आहे जगामध्ये. आणि तिथे प्रवचन चाललं होतं त्या चिदानंद स्वामीच्या मुखातून की सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, कश्चित् भाग दुःख भाग भवेत्. या प्रवचनाचं विश्लेषण मी ऐकलं आणि ते इंग्रजीमध्ये ऐकलं असल्यामुळे मला तुरंत कळालं की अरे सर्व भवन्तु सुखिनः, सर्वे सुखी हो. मग धर्म कोणताही असो, सर्व मानवाकरता शिक्षक, मानवाकरता असे सर्वे भवन्तु सुखिनः, म्हणजे मुसलमान असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, कोणी असो. आणि अशा प्रकारे सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय. आमय म्हणजे रोग आणि निरामय म्हणजे निरोग. सर्वे निरोगी हो, सर्वाकरता शब्द. त्यावेळेस ते स्वामीजी म्हटले माझं मन बदललं आणि मी सनातन धर्मामध्ये प्रवेश केला आणि हा संन्यास मी ग्रहण केला. बघा स्वामीजीने सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस त्यांना यामध्ये काही वागणूक अनुचिती भेटली आणि ज्यावेळेस कोणता धर्म, कोण्या धर्मात आपल्याला जायचंय, अनेक धर्मावाले त्यांना बोलू लागले. मुसलमान म्हणजे आमच्याकडे या, ख्रिश्चन म्हणजे आमच्याकडे या. परंतु त्यांना गाडगे बाबांना सांगितलं. गाडगे बाबा म्हणले अरे बाबासाहेब तुम कहीं जाना नहीं, तुम हिंदू में नहीं रहना तो बौद्ध बन जाओ. हे कोण सांगितलं? गाडगे बाबांना सांगितलं. कारण बौद्ध सुद्धा हिंदूतच अंग आहे, जैन धर्म हिंदूतच अंग आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये 12 दर्शन सांगितले, 6 आस्तिक आणि 6 नास्तिक. तर 6 जे आस्तिक आहेत ते न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. आणि 6 नास्तिक आहे. नास्तिक म्हणजे कोण? नास्तिको वेद निंदक, जे वेदाला मानत नाही ते नास्तिक आहेत. मग ते कोणते कोणते आहेत म्हणले? बौद्ध धर्म, जैन धर्म आणि चारवाक. त्यामध्ये 6 ते नास्तिक आहेत. कोणते कोणते? पहिला एक चारवाक आहे, दुसरा जैन आहे आणि बौद्धाचे 4 आहेत, सौत्रांतिक, वैभाषिक, विज्ञानवादी आणि शून्यवादी. असे 6 हे सर्व धर्म, बौद्ध आदी सर्व हे हिंदूचंच अंग आहे. हिंदूचं अंग असल्यामुळं गाडगे बाबांना त्यांना सांगितलं की तुम्ही हिंदू धर्मामध्येच जा, इतर मुसलमान आदी होऊ नका. सांगायचं तात्पर्य म्हणजे हिंदू धर्म, सनातन धर्म, या सनातन धर्मामध्ये भेदभाव नाही. बाकीच्या धर्मामध्ये भेदभाव आहे, बाकीच्या धर्मामध्ये अनाचार आहे, आतंकवाद आहे. बाकीच्या धर्मांमधलं शिक्षण, तिथली पद्धती वेगळी आहे. त्या धर्मात शिकणारा व्यक्ती अतिलोकी होतो, आतंकवादी होतो. आणि आपल्या इथे शिकणारा, आपली विद्या ग्रहण करणारा महात्मा होतो, देशभक्त होतो. आणि हे लक्षात
1000 वर्षानंतर हिंदू धर्माला मानणारा राजा झाला संत तो नरेंद्र मोदी. लक्षात ठेवा. 1000 वर्ष झाले आपल्या देशावर. लक्षात, आपण हिंदू एवढे विचित्र आहेत, आपण ध्यान देत नाही. आपण सेक्युलरिटी म्हणून आपल्याला घोटी पाडल्या जाते. अरे सेक्युलर आहे, सर्व धर्म समभाव आहे. सर्व धर्म समभाव होऊ शकत नाही. एक धर्म हिंसा शिकवतो आणि एक धर्म अहिंसा शिकवतो. समानता कशी होईल? शक्यच नाही. पण आपल्याला ही घोटी पाडली जाते आणि आपण अशा प्रकारे त्या मत सर्व एकच आहे, हे चुकीचं आहे. महाराज लक्षात ठेवा याकरता. आणि म्हणून जो काही धर्माला मानणारा जो पक्ष आहे, आपल्या वास्तविक पाहिलं तर आपले 3 लाख मंदिर तोडले मुसलमानांना. लक्षात ठेवा. आणि 10,000 मठ तोडले. 10 करोड हिंदूंना नष्ट केलं, मारलं, हिंसा केली. 500 विश्वविद्यालय आपले नष्ट केले मुसलमानांनी. लक्षात ठेवा. आणि एवढं सर्व त्यांनी केलं बघा, तरी आपले हिंदू म्हणतात ते आपले भाई भाई. अरे काय काय भाई भाई कधी होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. जो गायीची सेवा करणारा आहे आणि जो गायीला रोटी संग खातो, गायीचा सेवा करणारा आणि गायीला रोटी संग खाणारा कधी भाऊ भाऊ कधी होऊ शकत नाही. ध्यानात ठेवायचं कधी. आपण सुखी आहे. लक्षात ठेवा. जा तिकडे युपीमध्ये, त्या मिरटमध्ये पहा, मुझफ्फरनगरमध्ये पहा, इथं मुसलमानाचे घर 75 आहेत आणि 20 हिंदूचे असले. महाराज त्या लोकांचे काय हाल आहे. त्यांची बहीण बेटी बाहेर निघू शकत नाही. त्यांच्यावर अत्याचार एवढं भयंकर आहे. आपण इकडे आहेत मात्र काही माहित नाही. आणि आपल्याकडे आपण नाही चांगलं आहे नाही, आपण भाऊ भाऊ भाई भाई कुछ नाहीये. हिंदूनं जागलं पाहिजे. लक्षात ठेवा. आता आपल्याला जागायची वेळ आहे. एवढे वर्ष झाले आपल्या सनातन धर्मामध्ये. आपला सनातन धर्म म्हणजे मी सांगितलं की आपल्या सनातन धर्माची विशेषता अशी आहे, याला कोणी स्थापना केली नाही, इसवीसन नाही. आपला सनातन धर्म पहिला आहे आणि नंतर त्याच्यात आपले देवता झाले. लक्षात ठेवायचं. अवतार नंतर आहे, सनातन धर्म पहिला आहे. आपण भागवतामध्ये पाहतो की पहिला अवतार कोणता आहे म्हणले नरसिंह अवतार. कोणामध्ये झाला? पहिला अवतार वराह अवतार आहे भागवतामध्ये. काय तर सनातन धर्म आधी आहे आणि अवतार नंतर आहेत. राम असो, कृष्ण असो, वराह असो, नरसिंह अवतार असो, कच्छ असो, मत्स्य असो, हे सर्व अवतार आपल्या सनातन धर्मामध्ये झाले. सनातन धर्म आधीच आहे. म्हणून सदैव सौम्य इदमाग्र आसीत. बाबा हे सत्तत्व अशा प्रकारे. म्हणून काय म्हणतात त्यामध्ये की सनातन धर्म काय अव्यक्तात् सनातन, असा हा सनातन धर्म आपला. असं एवढा पवित्र आणि भेदभाव रहित धर्म असेल तर आपला सनातन धर्म आहे. आणि म्हणून बाकीचे पंथ आहे. बाकीच्या पंथामध्ये आचार चुलत भाई बहिणी संग लग्न, सख्या आई संग लग्न आरबास्थानामध्ये तिकडे ज्या आईने जन्म दिला म्हणजे पशुपेक्षाही वाईट आचरण. आपल्या धर्मात तसं नाही. आपल्या धर्मामध्ये शिकवण आहे. आपल्या धर्मामध्ये जरी मतभेद असले तरी मनभेद नाही. प्रत्येक शास्त्र वेगवेगळे असले तरी मतभेद नाही. कारण समाजामध्ये मतभेद असावं पण मनभेद नसावं. घरामध्ये सुद्धा मतभेद असावं पण मनभेद नसावं. घरामध्ये भिंत असावं पण मनात भिंत नसावी. कारण मतभेद घरामध्ये आहे. 4 भाऊ आहेत. एक भाऊ महादेवाचा भक्त आहे, एक भाऊ पांडुरंगाला मानतो, एक भाऊ हनुमंताला मानतो, एक भाऊ कृष्णाला मानतो. हा मतभेद झाला. पण ज्या वेळेस महादेवाला मानणारा भाऊ आरती करायला उभा राहतो तेव्हा बाकीचे 3 भाऊ त्या ठिकाणी उभे राहतात. याला म्हणा मतभेद आहे पण मनभेद नाही. म्हणजे आणि म्हणून आपल्या सनातन धर्मामध्ये म्हणून प्रत्येक आपण सर्वांनी हिंदू म्हणून जगायचं. जातीपातीला आता वाट लावा. जातीपाती ठेवू नका. जातपात कारण वास्तविक पाहिलं वर्ण व्यवस्था सांगितली भगवान. चतुर्वर्णमया सृष्टम, मी 4 वर्णाचं सृजन करतो. कोणतं? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. हे वर्ण आहे, जात नाहीये. वर्ण ते आणि ते वर्ण. कारण त्या व्यवहारामुळं त्यांच्या धंद्यामुळं त्यांना वेगळं नाव पडलं. जात नाहीये. आणि म्हणून वर्ण व्यवस्था मानली जाते पण जाती व्यवस्था नाही आपल्यामध्ये. आणि म्हणून लक्षात ठेवायचं आपण सर्व
जातीपातीचे कोणी असो सर्वांनी पहिलं म्हणायचं आम्ही हिंदू आहे. पाहते मी मुसलमानामध्ये किती जाती आहेत, अनेक जाती मुसलमानामध्ये, तांबोळी हे ती फलाने पण लय म्हणून जाती त्याच्यामध्ये, पण हा कादरी हे कोणते फलाने लय मोठ जाती आहेत, पण ते जाती कधी तुम्हाला माहिती आहे का? ते काय हा इस्लाम आहे, हा मुसलमान आहे, हा म्हणजे तसं हिंदूनं कोणी असतो कोण्या जातीचा असतो, पण पहिला मी काय आहे हिंदू आहे. आपल्या हिंदू करता उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरा निबोधत, याप्रमाणे आपण आता जागायची वेळ आली आहे. आणि आपल्याला असं सरकार किंवा असे आपल्याला धर्माला मानणारं शासन आणि धर्माला मानणारा राजा 1000 वर्षांतर झाला, तो म्हणजे नरेंद्र मोदी झाले. लक्षात असं उघड बोलता येत होतं त्यावेळेस, अहो कोणाला नाव घेता येत नव्हतं, कोणाबद्दल बोलता येत नव्हतं, पण आज ते असल्यामुळं आपण हे सर्व बोलायला लागलो. आपला इतिहास आपण लपवला या लोकांनी. आपले महाराणा प्रताप, पृथ्वीराज, राजा पृथ्वीराज चव्हाण अशा या लोकांनी मुसलमानांनी छिक्के उडवले, मुसलमानांना किती वेळ जेलमध्ये टाकलं, त्यांना अनेक त्याला परास्त केलं, पण त्यांचा जिक्र केला नाही कोणी इतिहासामध्ये. त्याचीच महिमा मंडन केलं का? या राजकारणी लोक आहे ना, आपला देश स्वतंत्र झाल्याबरोबर त्यांचे पहिले 2 शिक्षा मंत्री झाले, कोण? मुसलमान मंत्री. लक्षात ठेवा. आणि मुसलमान शिक्षा मंत्री झाल्यामुळं त्याने त्यांच्याच धर्माचं, त्यांच्याच राजा महाराजांचं, अकबराचं मंडन केलं. आणि अकबर किती महान पापी होता, त्याचा इतिहास पाहिला आपण तर अकबरासारखा एकही दुष्ट नव्हता, एवढा दुष्ट अकबर. पण त्याची महिमा म्हणून अकबराचं असं, अकबर हिंदूला असं करतो, हे लिहिणारे तेच. हा म्हणजे आपलाच इतिहास, आपल्या हिंदूचा इतिहास त्यांनी लपवून ठेवला, आपल्या राजा महाराजांचा लपवून ठेवला आणि त्यांचं महिमा मंडन केलं. पण आता मोदी आला तेव्हापासून सर्व इतिहास बदलणं चालला. लक्षात घ्या, सर्व इतिहास आता बदल. खरा इतिहास आता आपल्याला पुढे शाळेमध्ये वाचायला शिकायला मिळणार आहे का? आपले सनातन धर्माचं राज्य आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही पुष्कळ आपण पाहतो, हा भारतामध्ये टक्केवारी महाराजांनी सांगितलं की ज्यावेळेस किती टक्के होते भारत स्वतंत्र झाला आणि नसबंदी कोणाची? हिंदूची केली, त्याची नसबंदी केली. आम्ही तालकोटा, ज्यावेळेस मी आपल्या महाराष्ट्र संत समितीचा अध्यक्ष होतो त्यावेळेस तालकोटोरा या ठिकाणी माझी सभा झाली होती मोठी, स्वामी महाराज. तर त्यावेळेस आम्ही तिथं सर्व पुऱ्या भारतातले अध्यक्ष सर्व खूप मोठा कार्यक्रम झाला तालकोटोरा दिल्लीला. तिथे तर काश्मीरचा एक महात्मा आला आणि ते बोलायला लागला. तो म्हणजे त्याने सांगितलं, म्हणजे महाराज आमच्या बाजूला एक मुसलमान आहे आणि त्या मुसलमानाला म्हणजे 80 पोरं आहेत. लक्षात घ्या. आणि 25 पोरी आहेत. सांगा आता 80 पोराचे लग्न झाले, 25 पोरी लग्न झाले, खासदार त्याचं होणार का नाही? हा पहा तुम्ही, अहो शासन त्यांचं होणार का नाही? तसं त्यांची लोकसंख्या वाढली, आता काय मेजॉरिटी लॉ इथं मेजॉरिटी आहे ते तो काय होतं. मग अशा प्रकारे आपल्या हिंदूंना जागलं पाहिजे. महाराजांना सांगितलं की बा कमीत कमी तुम्ही मी एक नाही करता, शासना असा कायदा करायला पाहिजे, कमीत कमी हिंदूंना 3 तरी करा. कारण कमी काय व्हायला, लोकसंख्या कमी व्हायला, लोकसंख्या कमी झाली म्हणजे आपोआपच काय होईल, आपलं मतदान कमी होईल, त्यांचं मतदान वाढेल. आपला सनातन धर्माचा हिंदू राजा आला, आपलं काही कार्य करत नाही तेवढं, बरं का? लक्षात भेद 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 जरी भेटतील काय सांगायचं. आपल्या असून सुद्धा त्या कार्यक्रम होता काजळा त्या ठिकाणी, त्यावेळेस ते वर मराठी बीजेपीचं शासन होतं आणि सयाजीराव गायकवाड हे मंत्री होते, झोपडे मंत्री काहीतरी होते तिथे. आणि तिथं मग सर्व कार्यक्रम, मग माझं कीर्तन होतं काल्याचं, तिथं मग काँग्रेसचे आले, बीजेपीचे आले, सर्व त्या ठिकाणी आले. आणि मग तिथं गोरंट्या काँग्रेसचे चाळीस होते, ते बसले सर्व. मग बीजेपीचा एक व्यक्ती त्यांना म्हणला असं लाऊडस्पीकरमध्ये, हरिभक्त परायण गोरंट, अरे हरिभक्त म्हणू नको, हरिभक्त म्हणू नको. म्हणजे काय म्हणजे वर मला हे करते, पहा म्हणजे किती भेटतो हिंदू, म्हणजे तू हरिभक्त, म्हणजे एवढं बंधन होता की हरिभक्त म्हणता येत नव्हतं नेत्याला. हो हे तर आपले काही मी नाव सांगत नाही, त्या नेत्याचा आपला सर्वात मराठी समाजाला मातीत घालणारा नेता एक आहे तो. लक्षात ठेवा, त्याचं नाव नाही की तुम्हाला माहिती करून येईन ते. त्यानं हो त्यानं सुद्धा हा बरोबर दिंड्यातकर म्हणे तो, आता दिंड्यातकर बसत दिंडीमध्ये गेले तिथे. हा म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे आपले हिंदू असून आपले घेतात कशाला, आपल्या लोकांचा विचार करायचा नाही. आजकाल परत तुम्ही त्या CGI म्हणून हे आपले काय सुप्रीम कोर्टाचे जज ज्यांनी काय कोणीतरी
तिथे मानलं की बा आपल्या खजुरामध्ये भगवान विष्णूची मूर्ती आहे, तिथं शिर तुटलेलं आहे. तुमच्या पुरातत्व विभागाकडून ते तुम्ही तेवढं त्या मूर्ती चांगली बनवून दुसरी बसवा. तर तो कोर्टाचे जज होते सुप्रीम कोर्टाचे, ते जज काय म्हणतात, तुमच्या विष्णू भगवंताकडे जा आणि तिकडं म्हणा की तुम्ही मूर्ती बरोबर बनवून द्या, माझ्याकडे काय आहे असं स्पष्ट बोला. किती अपमान आहे, हिंदू धर्माचा अपमान आहे, लक्षात ठेवा. आणि त्याची हिंमत झाली की त्या बाबरी मस्जिद मुसलमानाला जात की तुझ्या बाबर अल्ला करता आणि बाबरी मस्जिद तोडा हे करून बांधून द्या म्हणायला. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण हिंदू किती सहनशील. आणि एकही महाराज कोणी बोलून आता सुरू झाले ते लेमट पुष्कर युट्यूबवर त्यांचं. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे की आपला हिंदू धर्म आपण प्रत्येकाने जागला पाहिजे. आपण सर्वांनी हिंदू म्हणून, बाकी जातपात त्याला मोठमाली द्यायची. हा व्यवहारामध्ये तुम्ही जातपात ठीक, काही हरकत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही म्हटलं कोण आहे, हिंदू आहे, कोण आहे, हिंदू आहे. पहिले आपण हिंदू आहोत आणि याप्रमाणे आपला धर्म सनातन धर्म आहे. आपल्या धर्मामध्ये, कारण धर्म म्हणजे महाराजांनी खूप सुंदर व्याख्या केली. भागवतामध्ये धर्माची व्याख्या केली. धर्माला 4 पाय असतात. धर्माला भागवतम सांग धर्माचे 4 पाय कोणते कोणते, सत्य, तप, पवित्रता आणि दया. हे 4 धर्माचे चरण आहेत. आणि हे सत्य, तप, पवित्रता, दया हे धर्म जे आहे ते 4 चरण, आणि त्याचं आपल्याला करायचे आचरण, लक्षात ठेवायचं. हे धर्माचे 4 जे आहेत. म्हणून सत्य, तप, पवित्रता आणि दया हे 4 धर्माचे पाय. आणि हे 4 आपल्या जीवनामध्ये आपण आचरण केलं पाहिजे. आणि आज वारकरी संप्रदायामध्ये जगामध्ये कोणताच संप्रदाय असा नाही की जो तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. आपला वारकरी संप्रदाय, मी तर सांगत असतो मोठ्या स्वाभिमानाने, मी सुद्धा संस्थेमध्ये होतो, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. आणि सांगायचं म्हणजे की वास्तविक पाहिलं तर आपला वारकरी संप्रदाय एवढा व्यापक आहे की जातीभेद न मानणारा आपला वारकरी संप्रदाय. इथे प्रत्येक संप्रदाय संत आहेत. इथे माळी समाजाचे आहेत, मुसलमान समाजाचे आहेत, दुसरे अनेक समाजाचे आहेत. आणि पुन्हा विशेष आपल्या महाराष्ट्रामध्ये असे एक संत होऊन गेले जे स्वानंद निवासी श्री जोग महाराज, की ज्यांनी संस्था काढली आणि सर्व मराठ्याच्या लेकराला कीर्तन करता यावं, बुद्धाच्या करता यावं, सर्वांनाच कीर्तन करता यावं अशी संस्था कुठे आहे, आलेली आहे महाराज. आणि पुन्हा विशेष गिनीज बुक मध्ये या संस्थेचं नाव आलेलं आहे. का की ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फीस नाही, लक्षात ठेवा. अशी एकच संस्था आहे. आणि ती म्हणजे कोणती आहे, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आलेली, लक्षात ठेवा. तिथून सर्व आपण शिकून येतो आणि तिथून ह्या सर्व प्रचार प्रसार आणि हे आपलं सनातन धर्माचं जे काही गूढ आहे याची विशेष प्रचार, विशेष जे काही ज्ञान देणारं जे आहे हे आपला वारकरी संप्रदाय आहे. बरंचसं वारकरी संप्रदाय सर्वच पद्धतीनं भजनाच्या पद्धतीने शास्त्रीय संगीत मिळतं. आपल्यातला प्रत्येक सामान्य चाल म्हणणारा काही ना काही रागच म्हणतो, सिनेमाच्या गाण्यात चाल म्हणत नाही. का एवढं म्हणजे प्रत्येकाजवळ शास्त्रीय संगीताची चाल आहे. आता तिकडे युपी 12-13 वर्ष काशीला होतो, तिकडे भजनाचा योगी आता, पण तिथं वेगळंच महाराज स्वामीजी. पण इकडं आपली जी परंपरा आहे, आपली जी संस्कृती आहे. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे की आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम हरिभक्तपरायण आपले वाघ महाराज यांनी जो घडवून आणला, आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलावलं. आणि तुम्हा सर्वांना एवढंच माझं सांगणं आहे की आपण सर्व हिंदू म्हणून जगायचं आहे. सर्व हिंदू आहोत आपण. आपल्या जातीपातीमध्ये वाटायचं नाही, आपण एक व्हायचं. तेव्हा आपण टिकू, लक्षात ठेवा. आणि आपण जर असे बिखरले गेलो तर आपलं काही खरं नाही. ही सरकार, दुसरी सरकार, अन्य मुसलमान धार्जिनी सरकार आली की हिंदूचं वाजलंच तुम्ही लक्षात ठेवायचं. कधी तुम्हाला पुन्हा मानवर काढता येणार नाही. याकरता ही आपण जतन ठेवायचे, सांभाळून ठेवायचं आहे की जो कोणी आपल्या सनातन धर्माला मानणारा असत त्यालाच मत द्या. जो आपल्या सनातन धर्माचा कार्य करत असेल त्यालाच तुम्ही निवडून द्या. कारण तो आपल्या नाहीतर तुम्ही जर ते सोडलं आणि जर हे बिघडलं काम तर पुन्हा तुम्हाला चान्स मिळणार नाही, लक्षात ठेवा. याकरता तसं नष्ट झाल्यासारखे झाले म्हणा, हो, पण तरी सुद्धा हे लक्षात ठेवायचं. आणि हा जो निधी वगैरे म्हटले हा सांगितलं त्याने खूप चांगली गोष्ट आहे. कारण वास्तविक हे म्हणले ते तो जेवढा निधी येतो तसं मी पगार जवळजवळ 96 पासून पगार उचलायला. मला पगार 96 पासून आहे.
हे जे म्हणतात ते प्रबुद्ध कलाकाराचं म्हणतात ना 96 पासून मला तो पगार येतो. तेव्हा तिथले आमचे होते काही विशेष लोक, त्यांनी ताबडतोब कार्यक्रम केला तो मुंबईला वगैरे संचालनामध्ये वगैरे. असं हो तर सांगायचं तात्पर्य म्हणजे की हा जो कार्यक्रम आहे आपला सर्वांना सांगितल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करा. अध्यक्ष होतात, उपाध्यक्ष, सचिव वगैरे वगैरे पुरुषांना नियमन करा. आणि आपण समाजामध्ये मतभेद असू द्या पण मनभेद असू देऊ नका, तेव्हा तुमचं सर्व व्यवस्थित चालेल. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आला शांततेने सर्वांनी ऐकून घेतलं. आणि सर्व अध्यक्ष महाराज बी आले म्हणले आता तर मी एवढं बोलून सर्व संतांच्या चरणी ओम नारायण करून माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती शांती शांती. हॅलो. यानंतर आपले परभणी जिल्ह्याचे श्री डॉक्टर साहेब दराडे साहेब हे नामदेव महाराज ढवळे यांचं डॉक्टर दराडे साहेब टाळ्या वाजवायच्या. दराडे साहेब, त्यानंतर कृष्णानंद महाराज जिल्हा सरचिटणीस डॉक्टर. यानंतर लगेचच पासायदान होईल. डॉक्टर साहेब आपल्याला संबोधित करतील. आणि मेन आपलं जे कार्यशाळेचं आहे, आपल्या सर्वांचे फोटो आणि व्हिडिओ हे सांस्कृतिक का सज्ज ठेवायचे, प्रत्येक भागामध्ये झाले पाहिजेत. त्यामुळे सर्व महिला आणि पुरुषांनी एक लाईन तयार करायची.